नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय एम पी फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅचलर्स ऑफ फार्मसी म्हणजेच बी फार्मसी रजिस्ट्रेशन प्रोसेस 2026-27 ही स्टार्ट झालेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, कोणत्याही एका ब्राउझरवर जाऊन CET सेल्फ टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्च करायचं आहे. आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल त्या ठिकाणी आपण बघू शकतो स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हो, या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर CET सेलची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल आणि राईट साईडला आपण बघू शकतो ॲडमिशन पोर्टल ॲन्युअल इयर 2026-27 या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 2026-27 डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. या डॅशबोर्डवर आल्यावर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो बॅचलर्स ऑफ फार्मसी बी फार्म आणि फार्म डी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर ॲडमिशनचं पेज ओपन होईल. या ठिकाणी आपला न्यू कॅन्डिडेट आहे म्हणून आपला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. सो आपण या ठिकाणी देखील क्लिक करू शकतो आणि या ठिकाणी देखील क्लिक करू शकतो. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेरन्स येईल. या इंटरफेरन्सवर आपण बघू शकतो न्यू युजर. आपण न्यू युजर असल्या कारणाने आपण रजिस्टर या बटनवर क्लिक करणार आहोत. तर या ठिकाणी आल्यावर आपल्याला आपला ईमेल ID एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे. सेम पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. आपला पासवर्ड हा 8 कॅरेक्टर्सचा असला पाहिजे. यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, एक नंबर आणि एक स्पेशल कॅरेक्टर पाहिजे आणि आपला पासवर्ड हा 16 कॅरेक्टरच्या वरती नाही गेला पाहिजे. या ठिकाणी आपण बघतो फुल नेम शुड बी ॲज पर आधार. या ठिकाणी आपल्या आधारवर जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला आपली बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे. बर्थ डेट सिलेक्ट करून झाल्यानंतर रजिस्टर या बटनवर क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्या मेलवर एक ईमेल आला असेल. या ठिकाणी आपण बघू शकता, हे बघा आपल्याला एक ईमेल आलेला आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो व्हेरीफाय ईमेल या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला ईमेल व्हेरीफाय होणार आहे. क्लिक हिअर टू प्रोसीड आणि बॅक टू ॲप्लिकेशन किंवा आपण डायरेक्टली आपले ईमेल बंद करून या ठिकाणी क्लिक हिअर फॉर रिलॉग इन. या ठिकाणी आता आपल्याला आपला पासवर्ड एंटर करून घ्यायचा आहे आणि साइन इन या बटनवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिजिलॉकर थ्रू तुमचं आधार ID आणि आधार कार्ड इश्यू करून घ्यायचं आहे. प्रोसीड टू डिजिलॉकर या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर एंटर करा. आधार नंबर एंटर करून झाल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल, तो OTP या ठिकाणी एंटर करा. आता या ठिकाणी तुमचा डिजिलॉकरचा जो 6 डिजिट पिन आहे तो या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना पिन आठवत नसेल त्यांनी फॉरगॉट माय पिन या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे आणि
आणि कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा न्यू पिन या ठिकाणी सेट करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना पिन माहिती आहे त्यांनी त्यांचा पिन एंटर करून डन वर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला मेनली अप्पर ID आणि आधार कार्ड या 2 डॉक्युमेंटला परमिशन द्यायची आहे. बाकी डॉक्युमेंटला दिली नाही दिली तरी चालेल, बट अप्पर ID आणि आधार कार्ड या 2 डॉक्युमेंटला कन्फर्म परमिशन द्यायची आहे. नंतर अलो करायचं आहे. त्यानंतर आपले डॉक्युमेंट या ठिकाणी शेअर झालेले आहे. आता या ठिकाणी आधारवरून आपली डिटेल ऑटो फ्लेच झाली आहे. आता या ठिकाणी आपण क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी अप्पर ID या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणाहून आपण आपले आधार ID अप्पर ID कॉपी करून घेऊ शकतो. या ठिकाणी कॉपी करून घ्या. नंतर क्लोज वर क्लिक करा. या ठिकाणी आधार अप्पर ID तुमची पेस्ट करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं फादरचं नेम या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं मदरचं नेम एंटर करायचं आहे. या ठिकाणी परत तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुमचं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. रिलिजन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही शहरी भागातून येत असाल तर अर्बनवर क्लिक करा. ग्रामीण भागातून येत असाल तर रुरलवर क्लिक करा. त्यानंतर तुमची मदर टंग असेल जी काही असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी तुमचं इन्कम स्लॅब सिलेक्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इन्कम 60,000 असेल, 80,000 असेल त्यांनी 50 ते 1 लाख सिलेक्ट करा. त्याच प्रकारे तुमची इन्कम ज्या स्लॉटमध्ये बसेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं मेरिटल स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करा. या ठिकाणी आल्यानंतर तुमचा ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करून झाल्यानंतर या ठिकाणी तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्या त्या डिस्ट्रिक्ट मधला तुमचा तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर विलेज तुमचं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या विलेजचा पिनकोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा आहे. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या बटनवर क्लिक करा. नसेल तर तुम्ही मॅन्युअली या ठिकाणी एंटर करायचं आहे. या ठिकाणी विचारलं आहे आर यू डोमिसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तुम्ही महाराष्ट्र डोमिसाईल असाल तर येस करा, नसाल तर नो करा. मायनॉरिटी डिटेल या ठिकाणी तुम्ही मायनॉरिटी मध्ये येत असाल तर येस करा, नसाल तर नो करा. या ठिकाणी आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी. जर तुमच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असेल आणि ते 40% वरती जर असेल या ठिकाणी तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. आता या ठिकाणी तुमची 10th पासिंग इयर विचारलं गेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं 10th पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचे 10th चे पर्सेंटेज एंटर करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं 10th बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची 10वीची शाळा होती ती कोणत्या राज्यात होती या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. आता या ठिकाणी आर यू अपेअर्ड फॉर 12th HSC. जर तुम्ही 12th ह्या वर्षी जर दिली असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करायचं आहे. जर तुम्ही जर
12th देऊन 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाले असेल तर या ठिकाणी तुम्ही नो करा. ज्या विद्यार्थी नो करणार आहेत त्यांनी त्याची 12thचं पासिंग इयर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12thचे बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 12thचे पर्सेंटेज या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि किती आउट ऑफ तर 600 आउट ऑफ. त्यानंतर 12thचे ऑब्टेन मार्क्स या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे आणि चेकबॉक्सवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ह्याच वर्षी 12th दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येस करायचं आहे. त्यांना बाकी डिटेल भरायचं काम नाही. नंतर सेव्ह चेंजेस या बटनवर क्लिक करा. आता या ठिकाणी आपली प्रोफाईल या ठिकाणी अपडेट झाली आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं इन्फॉर्मेशन करेक्ट आली का बघून घ्या. जर करेक्ट नसेल आली तर नो आय वॉन्ट टू ऑथेंटिकेट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर करेक्ट असेल येस माय डिटेल आर करेक्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आल्यावर आपल्याला काय करायचं आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टेक्निकल एज्युकेशन वर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो बॅचलर्स ऑफ फार्मसी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी ते विचारणार हॅव यू अपेअर्ड फॉर MST CET 2026. जर तुम्ही 2026 या वर्षी जर MST CET दिली असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करा. जर तुम्ही MST CET नसेल दिली आणि जर तुम्ही नीटच्या बेसवर ॲडमिशन करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी नो करून हॅव यू अपेअर्ड फॉर नीट 2026 या बटनवर येस करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी CET दिली आहे त्यांनी या ठिकाणी येस करा. ठिकाणी तुम्हाला तुमचा MST CET 2026 चा ॲप्लिकेशन नंबर एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रोल नंबर एंटर करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या PCB किंवा PCMB ज्या पण CET मध्ये तुम्हाला जास्त स्कोर आलेला आहे त्याच CETचा तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची बर्थ डेट सिलेक्ट करायची आहे आणि चेक CET डिटेल या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे CETचे पर्सेंटाईल या ठिकाणी येऊन जाईल. खाली स्क्रोल करा. आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन या चेकबॉक्सवर क्लिक करा. नंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे इन्फॉर्मेशन भरायची आहे. काही इन्फॉर्मेशन तुमच्या प्रोफाईलवरून ऑटोमॅटिकली फेच झाली असेल. जी पण इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटलं की चुकीची आहे ती तुम्ही करेक्ट करत चला. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर जसं नेम आहे तसं एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी तुमचं फादर्स नेम एंटर ऑटोमॅटिकली येईल. तुमचं मदरचं नेम येईल. तुमचं जेंडर या ठिकाणी येईल. या ठिकाणी तुम्हाला फक्त तुमची बर्थ डेट कन्फर्म करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं अप्पर ID आणि तुमचं नेम, तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचा आधार नंबर हे डिजिलॉकर थ्रू ऑटो फ्लेच होणार आहे. हे तुम्हाला टाकायची गरज नाहीये. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा कॅप्चा भरून घ्या. कॅप्चा भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. तर तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता त्यावर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर करून झाल्यानंतर व्हेरीफाय या OTP बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक SMS थ्रू ॲप्लिकेशन ID येऊन जाईल. या ठिकाणी पण तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन ID बघू शकता. त्यानंतर प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल स्क्रुटिनी करायची आहे त्यांनी फिजिकल स्क्रुटिनी आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करा. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रुटिनी करायची आहे त्यांनी स्क्रुटिनी मोड अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. तुम्हाला मी फिजिकल स्क्रुटिनी कशी करायची हे दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे.
फिजिकल स्क्रुटिनी करण्यासाठी. नंतर या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटर चूज करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला एक डेट सिलेक्ट करायची आहे. नंतर या ठिकाणी व्ह्यू स्लॉट या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला जो स्लॉट सोयीस्कर वाटेल तो स्लॉट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. बुक स्लॉट या बटनवर क्लिक करा. आर यू शुअर या ठिकाणी येस करा. तुमचा स्लॉट या ठिकाणी सिलेक्ट झाला आहे. स्लॉट बुक झाल्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर खाली स्क्रोल करा आणि आता आपला स्टेप बाय स्टेप एक एक प्रोसेस आपला कंप्लीट करत चालायचा आहे. आपल्या ठिकाणी कॅन्डिडेटचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. आपण या बटनवर क्लिक करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी महाराष्ट्रात केली असेल आणि त्यांचा जन्म आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर त्यांनी टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 10वी किंवा 12वी अदर स्टेटमध्ये केली असेल बट त्यांच्याकडे किंवा त्यांच्या आई वडिलांकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट जर असेल तर त्यांनी टाईप बी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. आता या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचे टाईप ए कॅन्डिडेट आहात यासाठी तुम्ही कोणतं प्रूफ अपलोड करणार आहात ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहे बर्थ सर्टिफिकेट आहे, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट अवेलेबल असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. नंतर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC. या ठिकाणी तुम्हाला तुमची 10वी ज्या जिल्ह्यातून झाली आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास HSC. या ठिकाणी तुम्हाला तुमचा 12वीचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या 12चा तालुका देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी आपला कॅटेगरी डिटेल्स मध्ये सिलेक्ट कॅटेगरी टू विच यू बिलॉंग्स. या ठिकाणी तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जर तुम्ही ओपन असाल तर ओपनवर क्लिक करा. जर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल तुम्ही तुमची कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तुम्ही जर कॅटेगरी सिलेक्ट केली तर या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल क्वेश्चन विचारले जातील, जसे की सिलेक्ट द कास्ट टू विच यू बिलॉंग. या ठिकाणी तुम्ही तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे. नंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अवेलेबल आहे का. जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अवेलेबल करा. आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय केल्यानंतर तुम्हाला जी रिसिप्ट भेटेल ती रिसिप्टवर त्या रिसिप्टच्या बेसवर तुम्हाला या ठिकाणी अप्लाइड बट नॉट रिसिव्ड हे बटन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीच्या रिसिप्टवर जो काही ॲप्लिकेशन नंबर असेल तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. नंतर तुम्ही त्या दिवशी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला अप्लाय केलं ती डेट या ठिकाणी सिलेक्ट करा. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या बाकीच्या डिटेल सिलेक्ट करायचे आहे. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी अवेलेबल करा. त्यानंतर तुमच्या नॉन क्रिमिनलचं स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. सेम कास्ट व्हॅलिडिटी बद्दल जसं सांगितलं तसंच तुमच्याकडे जर नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ह करा, बट तुम्हाला रिसिप्ट या ठिकाणी अपलोड करावी लागेल. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. आता या ठिकाणी PWD अँड डिफेन्स डिटेलमध्ये पर्सन विथ डिसेबिलिटी या ठिकाणी तुमचं येस असेल तर येस नो करा. नाही आहोत त्यामुळे आपण नॉट ॲप्लिकेबल राहू देणार आहोत. या ठिकाणी इज पॅरेंट अ डिफेन्स पर्सनल. तुमचे वडील सैन्यामध्ये होते का या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS ट्युशन फीस वेवर स्कीम. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे ते विद्यार्थी या TFWS ऑप्शनला सिलेक्ट करू शकतात. या TFWS ऑप्शनचा फायदा काय आहे
या सीटमध्ये जर तुमचं ऍडमिशन झालं तर तुम्हाला तुमच्या कॉलेजची ट्युशन फी माफ आहे. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फी भरायची आहे. जे पण विद्यार्थी ह्या TFWS साठी एलिजिबल आहेत त्यांनी या ठिकाणी येस करायचं आहे. खास करून मुलांनी या ठिकाणी येसच करायचं आहे. आणि या ठिकाणी मी मुलींना एक विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी नो करायचं आहे, कारण त्यांना ऑलरेडी ट्युशन फी माफ झालेली आहे. त्यांना ही सीट भेटून काहीच फायदा नाही. त्यांना तो बेनिफिट ऑलरेडी आहे. ही सीट त्यांनी मुलांसाठी ठेवायची आहे. त्यानंतर आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, या ठिकाणी तुम्ही तुमचं स्टेटस सिलेक्ट करू शकता. नंतर डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी टाईप, जर अल्पसंख्याक असाल या ठिकाणी येस करा, नसाल तर नो करा. नंतर सेव्ह अँड प्रोसीड. या ठिकाणी तुम्हाला तुमचं 10वीचं बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 10वी पासिंग या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीचा सीट नंबर या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्लेस ऑफ HSC बोर्ड या ठिकाणी इंडिया करायचं आहे. HSC बोर्ड या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर HSC पासिंग इयर, जे विद्यार्थी 2026 मध्ये पास झाले त्यांनी 26 करा. जे विद्यार्थी म्हणजे रिचेकिंग मध्ये पास झाले असेल त्यांनी 2026 रिव्हॅल्युएशन करायचं आहे. किंवा जे विद्यार्थी री एक्झाम मध्ये पास झाले असेल त्यांनी 2026 री एक्झाम सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा सीट नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं 12वीच्या मार्कशीट नुसार तुमचं नेम तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर HSC पासिंग स्टेटस, या ठिकाणी तुमचं स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जे विद्यार्थी पास झाले त्यांनी या ठिकाणी पास करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर सब्जेक्ट वाईज मार्क्स या ठिकाणी फिल करायचे आहे. तुम्हाला 12th मध्ये फिजिक्स मध्ये किती मार्क्स ऑब्टेन झाले या ठिकाणी सिलेक्ट करा. किती आउट ऑफ, तर या ठिकाणी 100 आउट ऑफ, या ठिकाणी पर्सेंटेज ऑटोमॅटिकली. त्यानंतर या ठिकाणी तुमचे केमिस्ट्रीचे मार्क्स टाका. या ठिकाणी परत किती आउट ऑफ, तर 100 आउट ऑफ, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली. आता या ठिकाणी सिलेक्ट सब्जेक्ट हॅव्हिंग मॅक्झिमम मार्क्स, या ठिकाणी तुम्हाला बायोलॉजी आणि मॅथ पैकी ज्या विषयात जास्त मार्क्स आहेत तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला बायोलॉजीमध्ये जास्त मार्क्स असेल तर बायोलॉजी करा, जर मॅथ असेल तर मॅथ करा. या ठिकाणी परत आउट ऑफ 100 पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येईल. नंतर तुमच्या इंग्लिश विषयाचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचे आहे. किती आउट ऑफ, 100 आउट ऑफ, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येईल. त्यानंतर तुमचा एकूण 12th चा जो स्कोर आलेला आहे तो काय आलेला आहे तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. नंतर किती आउट ऑफ, 600 आउट ऑफ, जे पर्सेंटेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल. नंतर डिप्लोमा डिटेल, औषध निर्माण शास्त्र पत्रिका उत्तीर्ण आहात का, जे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसी केलं असेल त्यांनी या ठिकाणी येस करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसी न करता 12th बेसवर ऍडमिशन घेतलं आहे त्यांनी या ठिकाणी नो करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर हॅव यू अपेड फॉर नीट, ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी येस करा. ज्या विद्यार्थ्यांनी नाही दिली त्यांनी नो करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर नीट दिलेली येस केलं तर तुम्हाला या ठिकाणी नीटचा रोल नंबर आणि नीटच्या स्कोर कार्डनुसार तुम्हाला तुमची बर्थ डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नीट नाही दिली त्यांनी नो करा. आता या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड आणि त्यासोबत क्लिक हिअर टू एडिट CET डिटेल्स. जर तुमचे CET डिटेल्स जर तुम्हाला एडिट करायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला या बटनवर क्लिक करायचं आहे. जर नसेल करायची तर सेव्ह अँड प्रोसीड या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी
फोटो अपलोड करायला सांगितला आहे आणि आपल्याला एक सिग्नेचर अपलोड करायची आहे. या ठिकाणी सिलेक्ट अपलोड टाईप ॲज, फोटो सिलेक्ट करा. या ठिकाणी ओपन या बटनवर क्लिक करा. नंतर तुमचा फोटो या ठिकाणी सिलेक्ट करा. तुम्हाला फोटो क्रॉप करता फोटो क्रॉप करू शकता. नंतर अपलोड या बटनवर क्लिक करा. नंतर परत या ठिकाणी अपलोड टाईप सिग्नेचर घ्यायची आहे. ओपन बटनवर क्लिक करायचं आहे आणि सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. नंतर परत अपलोड. या ठिकाणी बघा आपल्याला जो आपला सिग्नेचर घ्यायची आहे ती 4 KB ते 100 KB आतली साईज पाहिजे आणि आपलं जो फोटो आहे त्याचा फॉर्मॅट JPG, JPEG आणि PNG फॉर्मॅट पाहिजे. आपला जो फोटो असणार आहे त्याचं डायमेन्शन 3.5 सेंटीमीटर विथ आणि 4.5 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे ते PDF, JPG, JPEG आणि PNG या 4 फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे आणि आपल्या डॉक्युमेंटची मॅक्सिमम साईज ही 500 KB असली पाहिजे. आता या ठिकाणी आपण एक डॉक्युमेंट अपलोड करत जाऊया. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपल्या या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अपलोड. आता या ठिकाणी मी काय केलंय, एका फोल्डरमध्ये सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित नावाने सेव्ह केले आहेत. सो मला ते इझी जातंय आणि मला डॉक्युमेंट ओपन करून बघायचं पण काम नाही. या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटवर आपण क्लिक केल्यानंतर हे विचारतंय की तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केलं. तर तुम्ही हे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर बघून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी व्यवस्थित ते टाकायचं आहे. नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये इश्यू झालं आहे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका ते या ठिकाणी सिलेक्ट करा. त्यानंतर ओपन या बटनवर क्लिक करा आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी सिलेक्ट करून अपलोड करा. कास्ट व्हॅलिडिटी. कास्ट व्हॅलिडिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपली कास्ट व्हॅलिडिटी कोणी इश्यू केली आहे, सोशल वेलफेअर स्क्रुटिनी कमिटीने ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे ज्या ठिकाणी आपली कास्ट व्हॅलिडिटी आपल्याला भेटली आहे. त्यानंतर आपली कास्ट व्हॅलिडिटी जर 1 ऑगस्ट 2020च्या अगोदरची असेल तर आपण या ठिकाणी नो करणार आहोत. जर त्यानंतरची असेल तर आपण या ठिकाणी यस करणार आहोत. विद्यार्थी यस करणार आहे त्यांना या ठिकाणी त्यांच्या कास्ट व्हॅलिडिटीवर रिसिप्ट नंबर असेल तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. तुम्हाला जर रिसिप्ट नंबरचा एक्झाम्पल बघायचं असेल हे बघा, तुम्हाला या ठिकाणचा रिसिप्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. ED आणि तुमचं कास्ट व्हॅलिडिटीचं वर्ष 20, 21, 22, 25 त्यासमोर एक नंबर असतो. तो नंबर तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि फ्लेच डॉक्युमेंट करायचं आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट या ठिकाणी ऑटोमॅटिकली येईल. ज्या विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी या पूर्वीची आहे त्यांनी नो करायचं आहे आणि मॅन्युअली अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जे की 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे. या ठिकाणी काय म्हटलंय बघा, रिसिप्ट ऑफ NCL इज नॉट एक्सेप्टेबल. ज्या विद्यार्थ्यांनी अवेलेबल केलं आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ओरिजिनल सर्टिफिकेटच अपलोड करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाइड बट नॉट रिसिप्ट त्यांना या ठिकाणी रिसिप्ट एक्सेप्टेबल आहे. या ठिकाणी आपलं नॉन क्लिअर सिलेक्ट केलं, अपलोड. त्यानंतर आपल्या या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर दहावीची मार्कशीट किंवा दहावीची सहल आपल्या ठिकाणी अपलोड करायची आहे.
किंवा 12वीची सनद आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपले MST CET 2026चा स्कोर कार्ड आपल्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. अप्पर ID डॉक्युमेंट, आपलं जे अप्पर ID आहे ते या ठिकाणी अप्पर ID डॉक्युमेंट फेच सक्सेसफुली हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी अपलोड होणार आहे. आता आपण 10 पैकी 10 डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत. नंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा. तर या ठिकाणी आपण बघू शकता MST CET ॲप्लिकेशन फी 1000 आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन फी 0. ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस टू बी पेड नील. ज्या विद्यार्थ्यांनी CETची फीस पेड केलेली आहे त्यांना या ठिकाणी परत बी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन करताना फी पेड करायची गरज नाहीये. सो या ठिकाणी नील आलेला आहे. जे विद्यार्थी नीट घेऊन आलेले त्यांना ही फी पे करावी लागणार आहे. या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर आपला फॉर्म ओपन होईल. फॉर्म मध्ये काही चुका असतील तर त्या तुम्ही एडिट करू शकता. हा फॉर्म व्ह्यू करून घ्यायचा आहे. जर फॉर्म मध्ये काही चुका नसतील तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक करा. आपला फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे फिल झालेला आहे. हा फॉर्म सेव्ह करून घेऊ शकता. फॉर्म भरत असताना तुम्हाला जे काही अडचणी येईल त्या तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारायच्या आहे. तुम्हाला 100% त्या कमेंटची रिप्लाय भेटणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि